योगिताच्या सासूने सगळ्यांच्या वाट्यातून एक एक चमचा बासुंदी काढली आणि ती एका छोट्याशा वाटीत घेऊन ती योगिताला देत तिला म्हणाली की सुनबाई, तुझ्यासाठी ही 4 चमचे बासुंदी पुरेशी आहे. ती खाऊन घे, नाहीतर उगाच आमच्या पोटात दुखायचं. नाहीतरी आजकाल साखर आणि दूध किती महाग झाले आहे. योगिताच्या लग्नाला आता कुठे 1 महिना झाला होता. तिच्या सासरी तिची सासू सासरे, दीर, ननंद आणि तिचा नवरा, बस एवढीच माणसं होती. तसे बघायला गेले तर तिची सासू खूपच रागीट स्वभावाची होती, पण याच्या उलट तिची नणंद मात्र खूप प्रेमळ स्वभावाची होती. ती आपल्या बहिणीला घरात प्रत्येक कामात मदत करायची. घरात सगळ्यांची प्रेमाने वागण्याचा प्रयत्न करत योगिता आता हळूहळू रुळायला लागली होती. एवढ्या दिवसात योगिताला तिच्या सासूचा स्वभाव माहीत झाला होता आणि तिला हेही माहीत झाले होते की तिची सासू तिच्या खाण्यापिण्यावर फारच लक्ष ठेवून असते. एकदा योगिताच्या नंदेला घरात गोड खायचं होतं, म्हणून मग तिने आपल्या बहिणीला काहीतरी गोड बनवायला सांगितले. त्यावर योगिताने बासुंदी बनवायचं ठरवलं. मग तिने बाजारातून त्यासाठी लागणारे सामान आणले आणि ती बासुंदी बनवू लागली. बाहेरच्या खोलीत सगळेजण टीव्ही बघत तिच्या बासुंदीची वाट बघत बसले होते. काही वेळानंतर बासुंदी बनवून तयार झाली आणि योगिताला खूप आनंद झाला, कारण तिला सुद्धा बासुंदी खूप आवडायची. थोड्याच वेळात तिची सासू किचनमध्ये आली आणि तिला म्हणाली की सुनबाई, झाली का बासुंदी बनवून? झाली असेल तर मी सगळ्यांना देते. योगिताने मान हलवत होकार दिला आणि ती मागे सरकली. तिच्या सासूने सगळ्यांसाठी वाट्या भरून भरून बासुंदी काढली आणि लगेच त्या प्रत्येक वाटीतून एक एक चमचा बासुंदी काढून तिने एका छोट्याशा वाटीत काढली आणि ती छोटी वाटी योगिताच्या पुढे करत ती म्हणाली की सुनबाई, तुझ्यासाठी 4 चमचे बासुंदी फार झाली. आजकाल महागाई किती वाढली आहे. साखर आणि दूधसुद्धा खूपच महाग झाले आहे. आणि तसेही घरातल्या सुनेला असलं काही खाऊन आपल्या जिभेला नको ते सवय लावायला नकोत. हे ऐकून तिथेच बाजूला उभी असलेली योगिता म्हणाली की सासूबाई, तुम्ही काळजी करू नका. मी माझ्या जिभेला नको त्या सवय लावणार नाही. जसे या घरातले सगळेजण वाटी वाटी बासुंदी खाणार, तसेच मी सुद्धा थोडी जास्तच खाणार. म्हणजे उगाच जास्त बासुंदी बनवायला लागणार नाही. मी काय करते, सगळ्यांच्या वाट्यांमधून अजून थोडी थोडी बासुंदी घेते, म्हणजे माझ्यासाठी सुद्धा बासुंदी राहील. योगिताचं हे बोलणं ऐकून तिच्या सासूला राग आला आणि ती म्हणाली की ते चालणार नाही. मी जेवढी बासुंदी देत आहे तेवढीच तुला मिळणार. तू त्यातच समाधान मानून घे. आणि एवढीच बासुंदी खायची हौस असेल ना, तर पहिले काम करून पैसे कमव. त्या पैशाने घरात सामान भर आणि मग खुशाल खा. कामधाम तर तुला काही येत नाही. गावंढळ कुठली, आयतं खाऊन खाऊन तुझी जीभ चांगलीच चालायला लागली आहे. पहिले कमाव आणि मग बोल. तुझ्यासारख्या बाईला तर कुणी घरात कामवाली म्हणून सुद्धा ठेवणार नाही. असे म्हणून तिची सासू बासुंदीच्या सगळ्या भरलेल्या वाट्या घेऊन बाहेर निघून गेली. बाहेरच्या खोलीत सगळेजण निवांत बसून बासुंदी खात होते आणि किचनमध्ये मात्र योगिता तशीच उभी राहून त्या छोट्याशा वाटीकडे बघत होती. तिला जणू ती 4 चमचे बासुंदी असलेली वाटी चिडवत होती. आता तिला राहवलं नाही आणि ती तडक तिची वाटी घेऊन बाहेरच्या खोलीत आली आणि तिने तिच्या वाटणीची 4 चमचे बासुंदी तिच्या सासूच्या वाटीत ओतली आणि म्हणाली की सासूबाई, ही माझ्या वाटणीची बासुंदी देखील तुम्हीच खा. असे बोलून योगिता आपल्या खोलीत निघून गेली आणि दरवाजा आतून बंद करून घेतला. हे बघून योगिताच्या नवऱ्याला गणेशला आश्चर्य वाटले. गणेशने लगेच आपल्या आईला विचारले की अचानक हिला काय झाले. त्यावर त्याची आई तोंड वाकडं करत म्हणाली की काही नाही रे गणेश, आजकाल तुझ्या बायकोचे नखरे जरा जास्तच वाढले आहेत. तू काळजी करू नकोस, तू बासुंदी खा. तिला तर मीच सरळ करते बघ. गणेशला त्याच्या बायकोच्या वागण्याचं थोडं आश्चर्य वाटलं की आज ही अचानक अशी का वागली, पण त्याच्या आईपुढे त्याचं काही चालत नव्हतं. म्हणून मग तो गप्प खाली मान घालून बासुंदी खाऊ लागला. बासुंदी खाऊन झाल्यावर तो त्याच्या खोलीत जाऊ लागला, पण दरवाजा आतून बंद होता. गणेश दरवाजा वाजवत म्हणाला, योगिता, काय झाले, दार उघड. काही वेळाने योगिताने दार उघडले. गणेशने बघितलं तर तिचे डोळे सुजलेले दिसत होते आणि रडून रडून लाल झाले होते. त्याने हळूच तिला जवळ घेत विचारले की काय झाले, तू एवढी रागात का निघून आलीस आणि तू बासुंदी आईला का दिलीस. योगिताचे डोळे भरून आले आणि ती त्याच्याकडे बघत म्हणाली की ती बासुंदी माझी कुठे होती. तुमच्या आईने सगळ्यांच्या वाटीतून काढून 4 चमचे बासुंदी मला खायला दिली होती.
ते 4 चमचे बासुंदी मी खाण्यापेक्षा मला वाटले की ते तुमच्या आईलाच दिली पाहिजे, म्हणून मी ती बासुंदी तुमच्या आईलाच दिली. असो, तुम्ही तर पोटभर बासुंदी खाल्ली ना? तुम्हाला आवडली ना? हे ऐकून गणेशची मान खाली झाली. तो म्हणाला, मला माफ कर. मला माहीत नव्हतं की आईने तुला तेवढीच बासुंदी दिली होती. मला वाटलं की थोडी बासुंदी शिल्लक राहिली होती म्हणून तू ती आईला दिली. योगिता म्हणाली, बरं ठीक आहे, आता तरी तुला समजलं ना? मग आता मला सांग, तू माझ्यासाठी काय करणार आहेस? तू आत्ता जाऊन तुझ्या आईशी यावर काही बोलणार आहेस? पुढच्या वेळी जेव्हा घरात बासुंदी बनवली जाईल तेव्हा माझ्यासाठी सगळ्यांनी इतकीच बासुंदी घेऊन देशील? हे ऐकून गणेश म्हणाला की हे बघ, मी आईला काही सांगायला गेलो किंवा तिला काही समजवायचा प्रयत्न केला तर ती म्हणणार की बघा, लग्नानंतर माझ्यात लगेच बदल झाला, म्हणून आत्ता ही गोष्ट तू इथेच विसर. पुढच्या वेळी जेव्हा बासुंदी बनवशील तेव्हा बघतो मी काय करायचं ते. योगिता म्हणाली की तुला आता काही करायची गरज नाही, कारण जे करायचं ते मी करणार आहे. आता मी विचार केलाय. तुझी आई रागात मला म्हणाली आहे की जाऊन कामधंदा कर आणि त्यानंतर हक्काने पाहिजे तेवढी बासुंदी खा. आता मी सुद्धा काम करणार. हे ऐकून गणेश वैतागून म्हणाला की जर तू कामाला बाहेर जाणार तर मग घरातलं काम कोण करणार? घरातल्या जबाबदाऱ्या कोण उचलणार? योगिता म्हणाली की जर मी घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या उचलते तर मग खाण्यापिण्याचा मला अधिकार का नाही? आणि जर मला तेवढा अधिकार मिळत नसेल तर मग मीच घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या का घेऊ? घरात अजून बाकीची माणसं राहतातच की. मग त्या सगळ्यांनी थोडी थोडी कामं केली तर काय होईल? मी एकटीच घरातली सगळी कामं का करायची? तिच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मात्र गणेशकडे नव्हती. योगिता म्हणाली की जर तू तुझ्या आईला काही बोलू शकत नाहीस तर मग तुझ्या बायकोला सुद्धा काही बोलायचं नाहीस. आता इथून पुढे मला जसं वागायचंय मी तसंच वागणार. मला फक्त तुझी साथ पाहिजे. बाकी मी दुसऱ्या कुणाचा अपमान करत नाही. उलट आईंनी सांगितल्याप्रमाणे मी माझ्यासाठी एखादं काम शोधणार आहे आणि मग मी सुद्धा हक्काने माझ्या आवडीचं खाणार. आता मात्र गणेशच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला की मी तुझ्यासोबत आहे, पण माझ्या पैशांवर तर तुझा हक्क आहेच की. तुला पाहिजे ते तू माझ्या पैशाने आणून खाऊ शकतेस. चूक माझीच आहे. मी आत्तापर्यंत आईच्या विरोधात काही बोलत नव्हतो, पण आज तुझ्या बोलण्याने खरंच माझे डोळे उघडले. तू थांब, मी आलोच. असे म्हणून गणेश तिथून किचनमध्ये गेला आणि त्याने लगेच आपल्या बायकोसाठी बासुंदी बनवली. काही वेळातच त्याने कशी तरी त्याला येईल तशी बासुंदी बनवली आणि वाटीभर घेऊन आपल्या बायकोकडे आला. तो तिला म्हणाला, घे तुझ्या वाटणीची, तुझ्या हक्काची बासुंदी खा आणि इथून पुढे कधीही काहीही चुकीचं घडलं तर तुझ्यासोबत मी उभा राहणार. त्याचं ते बोलणं ऐकून योगिताच्या डोळ्यात पाणी आलं. योगिता खूप भावनिक झाली होती, कारण या अगोदर कधीच तिचा नवरा तिचा विचार करत नव्हता. तो तिच्या अडचणीकडे कायम कानाडोळा करत असायचा. तेवढ्यात योगिताची सासू तोंड वाकडं करत तिच्या खोलीत आली आणि म्हणाली, काय हे, तू आधीच बासुंदी चोरून ठेवली होतीस का? आम्हाला सगळ्यांना दिल्यावर त्या भांड्यात तर बासुंदी शिल्लकच नव्हती. आता तू चोरीसुद्धा करायला लागलीस काय? गणेश तिथेच उभा होता. त्याने आपल्या आईचं वाक्य ऐकून लगेच म्हणाला, आई, ती स्वतःच्याच घरात चोरी का करेल? तिने तर तिच्या वाटणीची बासुंदी देखील सगळ्यांना दिली. म्हणून मग मीच किचनमध्ये गेलो आणि तिच्यासाठी थोडी बासुंदी बनवून तिला आणून दिली आहे. तिला बासुंदी खायचा हक्क नाही का? गणेशची आई त्याच्याकडे रागात बघत म्हणाली की आता तू सुद्धा तुझ्या बायकोच्या बाजूने बोलू लागलास का? गणेश म्हणाला की आई, असं काही नाही, पण जर खरं बोलणं तुला तसं वाटत असेल तर तसं समज. हो, मी हिचा साथ देणार आणि आयुष्यभर देणार, पण याचा अर्थ असा नाही की मी तुला सोडून देईन. मी तुझ्यावर सुद्धा तेवढंच प्रेम करतो आई. प्रत्येक कठीण प्रसंगात मी तुझ्यासोबत देखील उभा राहीन. आपल्या मुलाचे बोलणे ऐकून ती पाय आपटत तिथून निघून गेली. आपली सासू जात आहे हे बघून योगिता म्हणाली की आई, तुम्ही म्हणाला होतात ना की तू काम शोध आणि मग हक्काने या घरात खा. तर आता मी माझ्यासाठी नोकरी शोधणार आहे. मी गेल्यावर घरातली थोडीफार कामं तेवढी तुम्ही करा.
हे ऐकताच तिची सासू मागे वळून त्या दोघांकडे रागाने बघू लागली, पण तिचा नवरा तिला काही बोलणार नाही. हे बघितल्यावर ती तशीच तिथून रागात निघून गेली. इकडे योगिताला आता खूप आनंद झाला होता की तिचा नवरा तिच्या अडचणी समजून घेत होता आणि तिच्या बाजूने बोलत होता. तिने तिच्या नवऱ्याला विचारले की जर मी बाहेर नोकरी करू लागले तर तुला काही अडचण नाही ना? गणेश तिला जवळ घेत म्हणाला की हे आयुष्य आपल्याला एकदाच मिळतं, उद्या काय होईल हे कुणालाच माहीत नाही. त्यामुळे तू तुझं आयुष्य तुझ्या मनाप्रमाणे जग, मी कायम तुझ्या सोबत आहे. हे ऐकताच ती त्याच्या गळ्यात पडली. काही दिवसातच योगिताला एका ठिकाणी नोकरी लागली. ती कामावर जाऊ लागली. आता तिच्या सासूला तिच्या मुलाचे आणि मुलीचे काम देखील करावं लागत होतं. ती सारखी किरकिर करायची, पण योगिता आता तिकडे लक्ष देत नव्हती. एकदा तर वैतागून योगिताची सासू तिला म्हणाली की नोकरीला लागल्यापासून तुला चांगलेच पंख फुटलेत, तू घरातल्या कामात आता पहिल्यासारखी लक्ष देत नाहीस. हे ऐकून योगिता नम्रपणे म्हणाली की आई, जेव्हा मी घरातली सगळी कामं करत होते तेव्हा देखील तुम्हाला तक्रार होती की मला घरातली कामं येतच नाहीत. आता मी बाहेर जाऊन नोकरी करते तरी देखील तुमची तक्रार चालू आहे. मला माहीत आहे की तुम्हाला खुश करणं एवढं सोपं नाही, त्यामुळे तुम्हाला माझ्याबद्दल काय बोलायचं ते बोला. आता योगिताला कोणी काही बोललं तरी तिला नोकरी सोडायची नव्हती. तिला पहिला पगार मिळताच तिने घरात सगळ्यांसाठी बासुंदी बनवली आणि स्वतः देखील एक वाटी भरून घेतली आणि खाल्ली. आता तिच्या सासूचं तोंड बंद झालं होतं, कारण तिचा नवरा तिच्या बाजूने उभा होता. आता तिची सासू स्वतःशीच बडबडायची आणि आपल्या सुनेला बोलत असायची, पण योगिताच्या आयुष्याला आता एक छान वळण लागलं होतं. त्यामुळे आता तिला तिच्या सासूच्या बोलण्याचं वाईट वाटत नव्हतं.